पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। एकूणातच युती आणि आघाडीच्या मध्ये असलेल्या सध्याच्या सुंदोपसुंदीमध्ये एक नवीनच गोष्ट घडली। एकनाथ शिंदेंनी थेट 125 जागाच मागून टाकल्या। एकनाथ शिंदेंना बीएमसी मध्ये निवडणूक लढण्याच्यासाठी 125 जागा हव्या आहेत आणि भारतीय जनता पार्टी मात्र इतक्या जागा काही त्यांना द्यायला तयार दिसत नाहीये। फार फार तर 60 जागांवर शिवसेनेला आपण लढायला सोबत घेऊ शकतो असं भाजपच्या अंतस्थ सूत्रांनी वरिष्ठांना सांगितल्याचं समजतंय। दरम्यान 125 मागणाऱ्यांना 60 जागाच का द्यायच्या याबद्दल भाजपचा तर्क काय तेही पहा। शिंदेंनी अपेक्षेपेक्षा जास्त जागा मागितल्या आहेत असं भाजपाला वाटतंय, कारण शिंदेंनी बीएमसी मध्ये 125 जागा लढायला द्या असं म्हटलंय। आता जर शिंदेंना 125 दिल्या तर भाजपाच्या वाट्याला 102च जागा उरतील आणि काहीही झालं तरी शिवसेनेपेक्षा कमी जागा मुंबईत लढायच्या नाहीत यावर भाजपा ठाम आहे। परिणामी भाजपाला स्वतः 125 जागा जिंकायच्या असल्यानं शिंदेंसाठी म्हणजे शिवसेनेसाठी हमखास जिंकून येतील अशा 60 जागा द्यायची तयारी भाजपची दिसते। मुंबईमध्ये आम्ही त्यांच्यासोबत लढणार नाही, म्हणजे आम्ही युती करणार नाही, ते आम्ही एकत्रित लढणार नाहीत। आम्ही मुंबईमध्ये शिंदे साहेब आणि आम्ही एकत्रित आहोत। त्या ठिकाणी आम्ही दोघांची युती त्या ठिकाणी आहे। पण नवाब मलिकांमुळे आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, तिथल्या स्थानिक मुंबईच्या आणि आमच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे पक्ष नेतृत्वाने की आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट हे आम्ही सोबत लढणार नाही। ते वेगळे लढतील, मैत्रीपूर्ण लढत आमच्यामध्ये होईल।